प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। वादळी वाऱ्यामुळे केळी, डाळिंबसह पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आमदार अभिजित पाटील यांनी वडोली, आडेगाव, चांदज, टाकळी टेंभुर्णी, गार अकोले, आलेगाव बुद्रुक या गावांना भेटी दिल्या। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी धीर दिला। सोबतच्या अधिकाऱ्यांना तातडीने सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून सरकारकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या। शासनाकडून लवकर मदत मिळवून देण्याचा विश्वास आमदार पाटील यांनी दिला। हाताशी आले पीक वाऱ्याने उद्ध्वस्त झाले, बळीराजा संकटात आहे, पण आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे आमदार पाटील म्हणाले। आज आम्ही सगळेजण त्या ठिकाणी सोबत काही अधिकारी, कृषी विभागाचे मंडलाधिकारी, तलाठी यांच्या समवेत आज चांदज, टाकळी, आडेगाव, त्याचबरोबर गाराकोले, आलेगाव या भागामध्ये बागांना त्या ठिकाणी भेटी दिल्या। प्रचंड असं नुकसान हे शेतकऱ्यांचं झालंय आणि आज जर बघितलं तर ह्या बागेत आपण आबांच्या उभा आहे। ह्या आबांची बाग 25 रुपयानं त्या ठिकाणी व्यापाऱ्याला दिली होती आणि आता येणाऱ्या 8 दिवसामध्ये ह्याचे पैसे त्या ठिकाणी 50 लाख रुपयेपेक्षा जास्त होणार होते। आणि आज तोंडाला आलेला घास आज निसर्गाच्या या वादळी वाऱ्यानं त्या ठिकाणी सगळा संपून गेलाय आणि आज तोंडाला आलेलं पीक सगळं कोलमडून पडलंय। संपूर्ण बागेचं नुकसान झालंय। परंतु मला या निमित्तानं आज पंचनामे केले जातील, त्या ठिकाणी सरकारच्या NDRFच्या निकषानुसार पैसे मिळतील। परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नम्र आव्हान करायचे की आज आम्ही सगळ्याकडे फिरलो, परंतु काही मोजक्या बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी फक्त विमा उतरवलाय। तर ती विमा जर आपण हेक्टरी 7,000 रुपये, त्या ठिकाणी एकराला 2800 रुपये असा विमा उतरला तर 3 लाख रुपयेपर्यंतचं नुकसान भरपाई आपल्याला त्या विमा कंपनीकडून मिळाली असती। परंतु दुर्दैवानं आज आपल्यात कोणीच विमा उतरवला नाही। आज 1 एकर बाग जपायला 1 लाख रुपयेपेक्षा जास्त खर्च करतो आपण आणि फक्त 2800 रुपयेमध्ये त्या ठिकाणी आपण भरत नाही। माझी या निमित्तानं नम्र आव्हान आहे की 1 जुलै ते ऑक्टोबरपर्यंत त्या ठिकाणी नवीन लागवडीला, केळीला आपण विमा उतरवण्याची योजना आहे। तर तो कृषी विभागामार्फत विमा उतरवला तर भविष्यात असं नुकसान आपल्याला टाळता येईल। आता हे झालेल्या नुकसानाचे पंचनामे होतील, ह्या नुकसान भरपाई सरकारने त्या ठिकाणी NDRFच्या नियमानुसार देईल। आम्ही अधिवेशनात देखील याच्यावर प्रश्न विचारू आणि यामध्ये आज मनरेगाच्या योजनेच्या माध्यमातून काही जणाला मदत झाली आहे, परंतु आज केळी मोडून पडले तर त्या केळीला पुन्हा नव्यानं मनरेगामध्ये त्या ठिकाणी 8 शिथिल करून 3 लाख रुपयेपर्यंत देता येतील का, अशा पद्धतीची आम्ही सरकारला त्या ठिकाणी आवाज उचलू, विनंती करू। मुख्यमंत्र्यांना देखील मंगळवारी भेटून त्या ठिकाणी संबंधिताच्या वरती पंचनामे झालेत तर त्याला चांगली मदत मिळावी अशा पद्धतीची विनंती करतो। त्यांना देखील आम्ही आव्हान करतो, आपण सगळ्यांनी मिळून ह्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे। हातातोंडाला आलेला घास या केळी जपायसाठी जवळपास 5 ते 10 लाख रुपये खर्च केलाय आणि आता 50 ते 60 लाख रुपये येणार आणि हातातोंडाला आलेला घास गेलाय। लोकांचे जीव पिळवलेत। मगाशी एका पैलवानाच्या डोळ्यात अश्रू आले होते। अनेक त्या ठिकाणी असे भावनिक प्रसंग आज आम्हाला बघायला मिळाले। यामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी आपण सगळेजण उभा राहिलं पाहिजे। आलनेलचं आज परिस्थिती बघतोय, दुष्काळजन्य परिस्थिती येणार आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्यावर देखील काम करावं लागणार आहे। आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीचा सामना करण्यासाठी आता धाडाडीनं, संघर्षाने या दिवसामध्ये वाटचाल करावं लागेल। आपण सगळेजण या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहू असं मी सर्वांना आव्हान करतो आणि आपण जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी विमा उतरवा, त्यामुळे आपल्याला होणाऱ्या नुकसानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल। स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा CBSE बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है।
स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन। आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए।